सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन आणि विविध खात्याच्या प्रमुखांना घेऊन माननीय आयुक्तांच्या समवेत बैठक करून आपलं शहराचं नियोजन म्हणजे बजेट निर्माण करताना निश्चितपणे माझी सल्लामसलत केलेली आहे की ज्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेले की या बजेटमध्ये प्रत्येक नोडमधला एक सेक्टर त्याला आपण म्हणतो प्लॅनिंग मध्ये वन टाइम प्लॅनिंग मध्ये असा निर्माण होत राहील. 10 वर्षांमध्ये नवी मुंबईतल्या एकही नोड त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. जसं सेक्टर 15 CBD आज सुरुवातीला टीका माझ्यावर झाली म्हणजे फार म्हणजे खेचलं गेलं मला, परंतु नंतर निर्माण झाल्यानंतर लोक बोलले नाही गणेश नाईकांनी त्याला बदनाम केलं, पण ते गणेश नाईकांनी करून दाखवलं. माझं म्हणजे करून दाखवलं नाही, आपण सगळ्यांनी, गणेश नाईक नाही करणार, आपण सगळेजण करू. त्याचं श्रेय आपल्या नवी मुंबईच्या सर्व घटकांना मिळेल आणि नवी मुंबई एक नंबर नुसती नंबरासाठी नंबर नको, खऱ्या अर्थाने तो नंबर असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सिटी मोबिलिटी प्लॅन अंतर्गतही आता ब्रिजचं निर्माण होणार आहे, अंडरवे होणार आहे. हे बघा, याच्यामध्ये मोबिलिटी प्लॅन मध्ये विविध ठिकाणी ब्रिजेस बांधले जाणार, त्या ठिकाणी रस्ता रुंद केला जाणार, नाले विजनच्या पूर्वी आपण डिफर पेमेंटनी म्हणायचो, आता काहीतरी शब्द बदललेला आहे, हॅम वगैरे काय शब्द वापरला जातो, पण मी डिफर पेमेंटनीच म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे गुंतवावेत, MMRDच्या व्याजापेक्षा कमी व्याजाने त्यांनी व्याज आकारावा आणि त्या ठिकाणी ती निर्मिती करावी. नाले आता झाले, होल्डिंग पॉइंट झाले, शहरातल्या आता एक नमुना म्हणून रिडेव्हलपमेंटचा मी सादर करतोय. कालच माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.